Hello, good evening. Am I audible? Okay. Please give your attendance in the chat box. Okay. Screen is visible. Screen display का? Okay. So voice is clear and screen is also clear, right? So today we are going to learn the topic real numbers. Your second chapter, which is the real number. Okay. बघितलंय तुम्ही रिअल नंबर बद्दल काही याआधी? रिअल नंबर बद्दल काही शिकले आहात? नो. रिअल नंबर कोणते, नॅचरल नंबर कोणते, होल नंबर्स कोणते, यापैकी काही थोडंफार माहिती असेल ना? 8th स्टँडर्डला थोडंफार झालं असेल. येस. स्क्रीन इज नॉट विजिबल. निधी, तुला स्क्रीन दिसते का? मानसी, निधी. ओके. सोहम, तुझ्याकडे काहीतरी इश्यू असेल. रेंज मध्ये जाऊन बस बाळा. ओके. नाउ विजिबल. ओके. No problem. So today we are going to discuss the new topic with new chapter, that is the real numbers. हे बघा तुमचं सेकंड नंबरचं चॅप्टर. Okay. So in the previous classes, that means in the 8th class, you have already learned about the natural number, integer, real number, basic things. Okay. And in the 9th standard, we have to learn some additional topic about these numbers. Okay. So काही प्रॉब्लेम असला स्क्रीनचा किंवा व्हॉइस ब्रेकिंगचा तर मला माइक ऑन करून सांगायचंय. ओके. समजतंय? Voice is breaking. Now clear or not? हॅलो. येतोय का आता प्रॉपर आवाज? क्लिअर आहे का आता? इट्स ब्रेकिंग. ओके. 1 minute हा. आता येतोय का आवाज क्लिअर? हॅलो. नो. 1 minute. येतोय की नाही? येतोय. ओके. आणि आता जर व्हॉइस ब्रेक वगैरे काही झाला तर मला माइक ऑन करून सांगा कोणीतरी, कारण मी वेगळ्या स्क्रीनवर असते त्यामुळे तुमचे चॅट मला दिसत नाही. ओके. ओके. नाउ क्लिअर. डन. सो व्हॉइस ब्रेक झाला किंवा स्क्रीन इनविजिबल असली तर मला माइक ऑन करून कोणीतरी सांगायचंय. ओके. नाहीतर मी एकटीच शिकवत असेल. सो नाउ द रिअल नंबर्स. तर तुम्ही 8th स्टँडर्डला रिअल नंबर, नॅचरल नंबर, इंटिजर, होल नंबर याबद्दल काहीतरी बेसिक तर तुम्ही शिकलेच असाल, राईट? मला कोण सांगताय माइक ऑन करून नॅचरल नंबरचा सेट आपण कसा लिहितो? एनीवन? सेट ऑफ नॅचरल नंबर. येस. Set of Hello. natural number, yes. 1, 2, 3, 4 and infinite. येस. व्हेरी गुड. सेट ऑफ नॅचरल नंबर आपण कसा लिहितो? तर तो असा लिहितो कर्ली ब्रॅकेट मध्ये 1 टू इन्फिनिटी पर्यंत जातो नॅचरल नंबरचा सेट, राईट? देन
Who will tell me the set of whole number? Anyone? Yes, ma'am. Yes, The set tell of me. whole number of the all set in curly bracket x such it start from Uh, 0. okay, 0 to up to Infinite. 0 पासून. येस, इन्फायनाइट. 0 म्हणजे काय होतं, होल नंबर्स मध्ये नॅचरल नंबर्सच असतात, बट ते कशापासून स्टार्ट झालेले असतात, 0 पासून. म्हणजे नॅचरल नंबर इज दी सबसेट ऑफ होल नंबर आपण म्हणू शकतो, राईट. कारण होल नंबर्स मध्ये सगळे नॅचरल नंबर आहेत, फक्त त्यात एक्स्ट्रा काय आहे, 0 आहे, राईट. सो आपण याला असं म्हणू शकतो, नॅचरल नंबर इज दी सबसेट ऑफ होल नंबर. ओके, सबसेट म्हणजे माहिती आहे ना. Yes. सबसेट म्हणजे काय माहिती का, लास्ट चॅप्टर मध्ये शिकलोय आपण. आता मी क्वेश्चन विचारते बरं. पार्थ अनम्यूट युअर माइक. पार्थ तुझा माइक अनम्यूट कर. ओके, ओम 1 मिनिट हा. ओम, पार्थ लेट झाला का, नाही आहे ना. पार्थ, आवाज येतोय माझा. पार्थ चौधरी, आन्सर कर बाळा. हॅलो, आवाज येतोय ना माझा. ओके, पार्थला नाही येते. ओम, ओम आहे का. पार्थ, तू चॅटिंग बॉक्स मध्ये मला येस म्हणतोय, बट तू माइक ऑन का नाही करत आहे. आर यू नॉट एबल. टीचर मध्येच जरा रेंजचा प्रॉब्लेम होतो. ओके ओके, आता आहे ना रेंज. येस टीचर. हा ठीक आहे, चल मला सांग बरं, सबसेट म्हणजे काय. लास्ट चॅप्टर शिकवलं तेव्हा होता ना तू, आठवतंय सबसेट म्हणजे काय. ओम, बरं मी बॉईजला काहीतरी होमवर्क दिला होता. लास्ट लेक्चरला मी बोलली होती की मी बॉईजला होमवर्क दिलाय आणि तो सॉल्व्ह करायचा आहे. केलाय आशिष, ओम, सोहम, पार्थ, केलाय का होमवर्क. नो वन. तुम्ही रिप्लाय नाही देते बरं का. होमवर्क आठवत नाहीये. कोण सांगतो बरं काय होमवर्क होता मी दिलेला. फर्स्ट चॅप्टर बद्दलच काहीतरी होमवर्क दिलेला होता, स्पेशली बॉईजला. बॉईजने सॉल्व्ह नव्हतं केलेलं आणि मग मी बोलली की बॉईजचं चेक करेन मी. आठवतंय कोणाला. येस, नोट्स तर मी प्रत्येकाला सांगितलं होतं ना लिहायला. नोट्स लिहिल्या का सगळ्यांनी फर्स्ट चॅप्टरच्या.
ओके, नोट्स तर क्लिअरच आहेत तुमच्या. प्रॉब्लेम सेट 1 पण मी प्रत्येकाला सॉल्व्ह करायला लावला होता. येस. अजून मी बॉईजला बोलले होते, त्यांना कोणता तरी प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला लावला होता मी. प्रॅक्टिस सेट 1.3 आठवतंय का? हो, तर केलाय का कोणी बॉईज मध्ये? गर्ल्स मध्ये केला होता. त्यांना जे प्रॉब्लेम्स येत नव्हते ते प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करून दाखवले होते लास्ट लेक्चरला. हे असंच चालत राहिलं तर तुम्हाला कसं समजेल बरं? बॉईज स्पेशली. पार्थ तू येस म्हणतोय, तू प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व्ह केलाय? टीचर मला थर्ड वन समजला नाही. थर्ड क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.3 मधला का? हा. ओके, तो सॉल्व्ह करू आपण लास्टला. आजच्या लेक्चरच्या लास्टला आठवण करून देशील मला. ओके. बाकी बॉईज, ओम, आशिष केलाय? आशिष तू सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलेत? ओके. ओम, ओमने केलाय का? ओम काही रिप्लायच नाही देते. ओके, मी जे रिप्लाय नाही करणार त्यांची कंप्लेंट करेन मी. ओके, मी तुमच्याकडून प्रत्येक एक्झाम्पल, प्रत्येक एक्सरसाइज सॉल्व्ह करून घेते. तुमचं काम आहे जे होमवर्कला दिलंय ते सॉल्व्ह करायचं. नाही आलं तर नेक्स्ट लेक्चर मध्ये लगेच मला विचारायचं. राईट? बट तुम्ही काही सिरियस नाही घेते. फक्त गर्ल्सने सॉल्व्ह केलाय. गर्ल्स मधून पण सगळ्यांनी केलाय का? मला मानसी हो बोलली होती, निधी पण हो बोलली होती आय थिंक. हा, अजून कोण आहे गर्ल्स मध्ये? येस, ओनली 2 गर्ल्स. बॉईज जरा लक्ष द्या. ओके, 1.3 सॉल्व्ह केलाय. प्रॉब्लेम सेट प्रत्येकाने सॉल्व्ह केलाय फर्स्ट चॅप्टरचा. ओके, प्रॉब्लेम सेट मध्ये काही प्रॉब्लेम असेल, जर बरेच प्रॉब्लेम्स तुम्हाला आलेले नसतील तर वाटल्यास आपण एक एक्स्ट्रा लेक्चर ठेवू शकतो. ओके, त्या एक्स्ट्रा लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम सेट पण कव्हर करू शकतो. राईट? ओके, जे प्रॉब्लेम सेट मधले काही प्रॉब्लेम्स आलेले नसतील ते मला सांगायचे. आपण एकदा एक्स्ट्रा लेक्चर घेऊन ते प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करू शकतो. ओके, काही तुमचे अजून डाऊट्स असतील तर. ओके निधी, मला नंतर सांगा काय डाऊट्स आहेत ते आपण मग कव्हर करूयात. ओके, लास्ट 10 क्वेश्चन. ओके ओके, आपण सॉल्व्ह करून बघूयात ते. लास्टला सांगायचं मला, आपण एक लेक्चर अरेंज करूया प्रॉब्लेम सेटवर. ओके, नाहीतर एक काम करूया, हे चॅप्टर पण होऊन जाऊ देऊ, रिअल नंबर्स, आणि मग दोघांचे प्रॉब्लेम सेट सोबत सॉल्व्ह करूया. ओके ओके, नाऊ आपल्या टॉपिक कडे या आता. ओके, होल नंबर्सचा सेट तर तुम्हाला माहिती आहे, राईट? होल नंबरचा सेट स्टार्ट होतो 0 पासून अप टू इन्फिनिटी, आणि आपण त्याच्यावरून स्टेटमेंट काय लिहू शकतो? नॅचरल नंबर इज द सबसेट ऑफ होल नंबर. राईट? नाउ व्हॉट इज द सेट ऑफ इंटिजर्स? सांगा चला. ओम, मला सांग, इंटिजरचा सेट कशाने डिनोट करतो? कोणत्या लेटरने इंटिजरचा सेट डिनोट केला जातो? इंटिजर. बाकी कोणीच सांगायचं नाहीये, मी ओमला विचारलंय. ओम, ओमला आवाज नाही जाते का माझा? ओम, ही नेवर रिप्लायज. ओके. आशिष, तुला येतोय माझा आवाज? आशिष, आशिष पण नाही देत का रिप्लाय? ब्रेकिंग. निधी, मानसी, माझा आवाज येतोय का? ओके, आशिष कडे रेंज प्रॉब्लेम आहे. मग चल ना, चॅटबॉक्स मध्ये सांग ना मला की इंटिजरचा सेट कोणत्या लेटरने डिनोट करतो? चॅटबॉक्स मध्ये तर नाही प्रॉब्लेम येते ना? ABCD कोणत्या लेटरने आपण डिनोट करतो इंटिजरचा सेट?
सोहम तू सांग चल, कॅपिटल काय? विच लेटर? सोहम तुला येतंय? पार्थ, आय, राईट, कॅपिटल आय. कॅपिटल आय ने आपण इंटिजरचा सेट डिनोट करत असतो. येस, राईट. बघा मग इंटिजरचा सेट कॅपिटल आय ने डिनोट करतो आणि इंटिजरच्या सेट मध्ये कोणते नंबर्स येतात? एनीवन माइक ऑन करून सांगायचंय. -3, -2, -1, 0, positive numbers 1, 2, 3 and infinity. ओके, इकडून -3 ने स्टार्ट होतो का? Yes. फक्त -3 ने? Ma'am, it's infinite. येस, फक्त असा सेट नाहीये तो, राईट? किंवा फक्त इकडे इन्फिनिटी नाहीये, अप टू -इन्फिनिटी पण आहे इकडे, राईट? सो तो प्रॉपर सेट कसा लिहितात? -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी. म्हणजे इकडं असेल प्लस इन्फिनिटी आणि इकडं असेल -इन्फिनिटी, राईट? सो हा झाला इंटिजरचा सेट. नेक्स्ट, रॅशनल नंबरचा सेट कसा डिनोट करतो? रॅशनल नंबर, एनीवन? झालंय तुमचं बाळांनो हे 8th स्टँडर्डला? रॅशनल नंबरचा सेट क्यू ने डिनोट करतो आणि रॅशनल नंबरच्या सेटचा टाइप कसा असतो? P/Q फॉर्म असतो तो, राईट? कोणता फॉर्म असतो? P/Q. त्यात काय असतं? P आणि Q हे इंटिजर असतात. P and Q belongs to I. That means P आणि Q हे इंटिजर असतात. म्हणजे -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी मधली कोणतीही व्हॅल्यू P आणि Q घेऊ शकतात. ओके, म्हणून ते बिलॉंग्स टू इंटिजर म्हटलंय मी. आणि Q नॉट इक्वल टू 0 असतो, कारण तो अनडिटरमाइंड फॉर्म होऊन जाईल जर Q इक्वल टू 0 आला तर, राईट? सो Q इज नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन असते आपल्या रॅशनल नंबरवर. सो रॅशनल नंबरचा सेट कसा डिनोट करतो? P/Q फॉर्म. P and Q belongs to integer and Q not equal to 0. ओके, आणि मग आता आपल्या चॅप्टरचं नाव जे आहे ते म्हणजे रियल नंबर्स. आणि मग रियल नंबरचा सेट असतो, या सगळ्या सेट हे म्हणजे आपण आतापर्यंत कोणता बघितला? नॅचरल नंबरचा सेट बघितला, होल नंबरचा सेट बघितला, राईट? इंटिजर बघितले, रॅशनल नंबर बघितला, सॉरी रॅशनल नंबर क्यू, राईट? आणि रियल नंबर. हा जो आहे हा सगळ्यांचा सेट, हे सगळे इन्क्लूड केले, एकत्र केले, कंबाईन केले तर आपल्याला भेटतो रियल नंबरचा सेट. म्हणजे काय बरं? रियल नंबर मध्ये हे सगळे इन्क्लूड आहेत, म्हणजे हे सगळे याचा काय आहे? सबसेट आहेत, राईट? हा, गर्ल्स मध्ये कोण मला सबसेटची डेफिनेशन सांगतं बरं? सबसेटची डेफिनेशन कोण सांगतं? किंवा सबसेट म्हणजे काय कळलंय तुम्हाला तुमच्या वर्ड मध्ये? एनीवन? Madam, बॉईज can मध्ये I? तर कोणीच नाही सांगत. येस मानसी. Yes. Madam, can I give one example with it? येस येस. If we take two sets A and B, now every element shall be present in set B, so it is called as subset. So we can say that B is a Yes. subset of A. हा, लक्ष द्या आता मुलांनी. बघा, सबसेट म्हणजे काय? आपल्याकडे जर दोन सेट असतील A and B, सपोज आय हॅव टू गिवन सेट A and B. ओके, सपोज A मध्ये माझ्याकडे आहेत 10 इलेमेंट्स. ओके, 1, 2, 3 अप टू 10, 1, 2, 3 अप टू 10 असे 10 इलेमेंट्स माझ्याकडे A मध्ये आहेत. आणि सपोज B मध्ये माझ्याकडे आहे 5, 6, 7, 8, 9, 10. हे 5 इलेमेंट्स माझ्याकडे बी मध्ये आहेत, राईट? आता बघा, ए मध्ये जे बी मध्ये जे इलेमेंट्स आहेत तेच इलेमेंट्स ए मध्ये पण आहेत
ए मध्ये त्याच्यापेक्षा जास्त इलेमेंट्स आहेत बाकीचे, राईट. बी मध्ये जे इलेमेंट्स आहेत तेच इलेमेंट ए मध्ये आहेत, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, बी इज द सबसेट ऑफ ए. समजलंय बॉईज? बॉईज, ओम, अनिश, आशिष, पार्थ, सोहम. ओके, तर अशी आहे सबसेटची डेफिनेशन. ओके, सो आपण रिअल नंबर्स मध्ये बघत होतो की आपण इथे काय म्हणू शकतो, नॅचरल नंबर पण रिअल नंबर मधून येतोय, होल नंबर पण रिअल नंबर मधून येतोय, इंटिजर पण रिअल नंबर मधून येतोय आणि क्यूब पण रिअल नंबर मधून येतोय. म्हणून आपण काय म्हणू शकतो, हे सगळे याचा सबसेट आहे रिअल नंबरचा, राईट. रिअल नंबरचा सगळे सबसेट आहेत. म्हणजे मग आपण काय लिहू शकतो, फर्स्ट म्हणजे नॅचरल नंबर हा कोणाचा सबसेट असतो, मी वरतीच सांगितलं होतं, होल नंबर, सॉरी, होल नंबरचा, राईट. त्यानंतर होल नंबर इज द सबसेट ऑफ इंटिजर, बिकॉज इंटिजर मध्ये मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी येतात आणि होल नंबर मध्ये काय येतात, फक्त 0 पासून इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे इंटिजरचा सबसेट आहे होल नंबर, राईट. देन इंटिजर इज द सबसेट ऑफ रॅशनल नंबर, कारण रॅशनल नंबर मध्ये कोणता फॉर्म आहे, पी बाय क्यू, सो त्याच्यातले येऊ शकतात यामध्ये, इंटिजर मध्ये, राईट. देन Q is the subset of R. Okay, real number. Irrational number is also the set of real number, rational number. Right? समजलंय हे स्टेटमेंट? हे स्टेटमेंट Yes. समजलंय का? Yes. Okay. Okay, now order relation on rational number. आता काही प्रॉपर्टीज आहेत रॅशनल नंबरवर, त्या आपण बघूयात. हे बघा, ऑर्डर रिलेशन ऑन दी रॅशनल नंबर. P by Q and R by S are rational numbers where Q Madam, your voice is breaking.
गुड इव्हनिंग एव्हरीवन. मयुरी मॅडम कधीपासून नाहीयेत क्लासमध्ये, म्हणजे कधी लेफ्ट झाल्यात? टू मिनिट्स. ओके, आय कॉल हर. चेक करते, कारण इकडे पण पाऊस पडतोय. त्यांच्याकडे पण काही इश्यू असेल तर आय विल चेक अँड लेट यू नो. ओके, प्लीज बी इन द क्लास. ओके ओके. हॅलो, मी लेफ्ट झाली होती. आता आवाज येतोय माझा? ओके, रेंज इश्यू मुळे लेफ्ट झाली होती मी. मयुरी मॅडम, हा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का? मॅम, ते नेट संपलं होतं ना, त्यामुळे लेफ्ट झाली होती. ठीक आहे, मग आता कंटिन्यू करू शकतो आपण? हो हो, करू शकतो. ठीक आहे. मग मुलं पण आहेत, तुम्ही कंटिन्यू करा क्लास आणि मग तुमच्या वेळेस हो संपवा. हो, ओके ओके मॅम. ओके. ओके. ह्या 3 कंडिशन सांगितल्या तेव्हा होते का, जॉईन होती का मी? ह्या 3 कंडिशन कळलाय तुम्हाला? नो. ओके ओके. मॅडम स्क्रीन मग पण शेअर करा. हो हो. दिसते स्क्रीन? ओके. रॅशनल नंबरच्या आपण कंडिशन बघत होतो. ह्या 3 कंडिशन जेव्हा मी एक्सप्लेन केल्या तेव्हा होती का मी जॉईन? येस ऑर नो? नो. ओके, समजलाय तुम्हाला ह्या 3 कंडिशन? कुणाला काही डाऊट? एनीवन हॅज एनी डाऊट? Ma'am, when हाँ? you are explaining that, your voice is stopped and then you are left, so we can't understand. ओके ओके, मी परत एक्सप्लेन करते. हे बघा, काय होतं या 3 कंडिशन मध्ये. आपल्याला दिलेलं आहे की P अपॉन Q and R upon S are the rational numbers, right? रॅशनल नंबर्स दिलेले आहेत आणि त्यात काय म्हटलंय, Q आणि S आर ग्रेटर दॅन 0. म्हणजे ते नॉट इक्वल टू 0 आहे, ते निगेटिव्ह पण नाही आहेत, ते काय आहेत, ग्रेटर दॅन 0 मीन्स पॉझिटिव्ह आहेत, राईट? 1 पासून अप टू इन्फिनिटी पर्यंत. त्यानंतर आपल्याला काय सांगितलंय बघा, फर्स्ट स्टेटमेंट काय आपलं, आपल्याला एक कंडिशन दिली आहे, P अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन S. यांच्यामध्ये इज इक्वल टू चं साइन आहे, राईट? ही आपल्याला एक कंडिशन दिली आहे. आता ह्या कंडिशन वरून आपण एक स्टेटमेंट लिहू शकतो, P क्रॉस S इज इक्वल टू Q क्रॉस R, राईट? सो ते फर्स्ट स्टेटमेंट आहे. देन नेक्स्ट स्टेटमेंट काय लिहू शकतो आपण, जर सपोज आपल्याकडे जर कंडिशन असेल P क्रॉस Q इज ग्रेटर दॅन R अपॉन S, ही जर कंडिशन असेल, P क्रॉस Q ग्रेटर दॅन R अपॉन S ची जर कंडिशन असेल, तर आपण स्टेटमेंट काय लिहू शकतो, P क्रॉस S इज ग्रेटर दॅन Q क्रॉस R. ओके, सो दिस वन द सेकंड कंडिशन. नाउ द थर्ड कंडिशन आपण काय लिहू शकतो, जर आपल्याकडे कंडिशन असेल P क्रॉस Q इज लेस दॅन R अपॉन S, P अपॉन Q इज लेस दॅन R अपॉन S असेल, तर आपण कंडिशन स्टेटमेंट, या कंडिशन वरून आपण स्टेटमेंट लिहू शकतो, P क्रॉस S इज लेस दॅन Q क्रॉस R. सो दिस इज द थर्ड कंडिशन. समजलंय आता? तिघ कंडिशन समजले आहेत? ओके. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज, ओके, आता प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर. हे आपण ऑर्डर रिलेशन बघितलंय आता, राईट? ऑर्डर रिलेशन आहे त्यांचं. आता आपण प्रॉपर्टीज बघूयात रॅशनल नंबर. सो देर आर 4 प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, प्रॉपर्टी बघा फर्स्ट काय आहे, आणि रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज ह्या ऍडिशन साठी आणि मल्टिप्लिकेशन साठी दोघांसाठी आहेत. ओके, ऍडिशन साठी पण त्या प्रॉपर्टीज होल्ड होत आहेत आणि मल्टिप्लिकेशन साठी पण त्या प्रॉपर्टीज होल्ड होत आहेत. सो फर्स्ट प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्ह. ओके, सपोज
ए बी सी आर रॅशनल नंबर्स. ए बी आणि सी हे 3 आपल्याकडे जर रॅशनल नंबर असतील तर आपण त्यांची एक प्रॉपर्टी क्रिएट केली आहे, कम्युटेटिव्ह. ओके, सो ती प्रॉपर्टी ऍडिशन मध्ये कशी लिहितात? ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. म्हणजे त्यांची ऑर्डर जरी चेंज केली तरी आपल्याला आन्सर सेम मिळतं. ही झाली ऍडिशनची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, मल्टिप्लिकेशनची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे? ए क्रॉस बी केलं आणि बी क्रॉस ए केलं तरी आन्सर काय येणार आहे? सेम येणार आहे. सो हे काय आहे? मल्टिप्लिकेशनची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे सपोज मी एक्झाम्पल घेते, ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3 आणि बी ची व्हॅल्यू आहे 5. ओके, सो फर्स्ट ऍडिशन साठी आपण करून बघू. ए प्लस बी म्हणजे काय आहे आपलं? 3 प्लस 5 किती येणार आहे? 8, राईट. आणि बी प्लस ए म्हणजे काय आहे? 5 प्लस 3 पण काय येणार आहे? 8. सो व्हेरीफाय झालं की नाही? ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. सेम मल्टिप्लिकेशनचं ए क्रॉस बी म्हणजे ए काय? 3 क्रॉस 5 म्हणजे 3 5 जा 15, राईट. अँड 5 3 जा 15. सो मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी पण होल्ड झाली आहे, राईट. आता असोसिएटिव्हिटी. फर्स्ट प्रॉपर्टी कळली आहे, कम्युटेटिव्हिटी प्रॉपर्टी कळली आहे प्रत्येकाला. ओके, नाउ दी सेकंड प्रॉपर्टी, असोसिएटिव्हिटी. ओके, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी मध्ये काय आहे? आपल्याकडे आता 3 नंबर्स आहेत, ए बी आणि सी. ते रॅशनल नंबर्स आहेत, राईट. सो असोसिएटिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे? ए प्लस बी याला ब्रॅकेट दिलाय, राईट. काय केलंय? ए प्लस बी ला ब्रॅकेट दिलाय, प्लस सी जर केला तर आपण ब्रॅकेट जर चेंज केला ऍडिशन मध्ये तरी आपलं आन्सर सेम येते, राईट. म्हणजे आता आपण परत घेऊयात. ए ची व्हॅल्यू घेतली आहे 3, बी ची घेतली आहे 5 आणि सी ची घेऊया 1. ओके, सो ए प्लस बी आता ब्रॅकेट मध्ये जर टाकला आपण ए म्हणजे 3 प्लस 5 ब्रॅकेटच्या बाहेर प्लस 1 इक्वल टू, याचा आन्सर काय येईल? 3 प्लस 5 किती होतील? 8. म्हणजे आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागतंय, राईट. सो 8 प्लस 1 9. सो याचा आन्सर आलाय 9. आणि जर आपण ही टर्म घेतली म्हणजे 3 प्लस ब्रॅकेट मध्ये 5 प्लस 1 ही टर्म घेतली म्हणजे आधी आपल्याला काय सॉल्व्ह करावं लागेल? ब्रॅकेट. 5 प्लस 1 6, 6 प्लस 3 9. सो बोथ टर्म्स इक्वल आल्या, राईट. देअरफॉर असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी काय असते? ब्रॅकेट जरी चेंज केला आपण इथे ऍडिशन मध्ये तरी आपलं आन्सर सेम येते, राईट. सेम फॉर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनला पण जर तुम्ही ब्रॅकेट चेंज केलं तरी आन्सर सेम येते. ओके, नाव द आयडेंटिटी. बघा, ऍडिशन साठी आयडेंटिटी असते नेहमी 0 आणि मल्टिप्लिकेशन साठी असते 1. आयडेंटिटी म्हणजे काय? असा नंबर शोधायचा की तो जर आपण ऍड केला एखाद्या नंबर मध्ये तर आन्सर आपला तोच नंबर आला पाहिजे आधीचा. म्हणजे आपल्या आधीच्या नंबर मध्ये काहीच फरक पडला नको पाहिजे, राईट. सो असा कोणता नंबर आहे? 0. सो 0 हा आयडेंटिटी नंबर आहे ऍडिशन साठी. आणि मल्टिप्लिकेशन साठी 1 का आहे? कारण कोणत्याही नंबरला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर आपला तोच नंबर येतो इटसेल्फ, राईट. सो म्हणून 1 हा आयडेंटिटी आहे मल्टिप्लिकेशन साठी आणि 0 हा आयडेंटिटी इलेमेंट आहे ऍडिशन साठी, राईट. सो a प्लस 0 इज इक्वल टू 0 प्लस a विच इज इक्वल टू a. अँड a क्रॉस 1 इक्वल टू 1 क्रॉस a इज इक्वल टू 1. सेम तोच नंबर येतो इटसेल्फ, राईट. नाउ द फोर्थ वन, इनवर्स. इनवर्स म्हणजे काय आहे? असा नंबर ऍड करायचा की ज्याने आपलं आन्सर काय येईल? 0 येईल, राईट. म्हणजे इनवर्स म्हणजे काय? आपलं आन्सर काय आलं पाहिजे? आयडेंटिटी नंबर आला पाहिजे, आयडेंटिटी इलेमेंट आला पाहिजे. मग आता ऍडिशन साठी आयडेंटिटी इलेमेंट कोणता आहे? 0. सो आन्सर 0 येण्यासाठी याचा इनवर्स म्हणजे ए चा इनवर्स काय येईल? मायनस ए प्लस मायनस ए. याचा आन्सर काय येईल? 0. सो हा झाला इनवर्स. कोणता? मायनस ए इज द इनवर्स, राईट.
सेम मल्टिप्लिकेशन साठी जर आपल्याला आयडेंटिटी इलेमेंट आन्सर यायला हवं, मल्टिप्लिकेशनचा आयडेंटिटी इलेमेंट कोणता आहे? एनीवन? 1. येस, मल्टिप्लिकेशनचा आयडेंटिटी इलेमेंट जर 1 आहे तर आपल्याला ए चा इन्व्हर्स काय घ्यावा लागेल, म्हणजे आन्सर आयडेंटिटी इलेमेंट येईल 1/a. ए चा इन्व्हर्स काय असेल? 1/a. मल्टिप्लिकेशन मध्ये माहिती आहे आपल्याला, जर कोणत्याही नंबरचा इन्व्हर्स जर काढायचा असेल तर सिंपल त्याला डिनोमिनेटरला न्यायचे, तो झाला त्याचा इन्व्हर्स. ए चा इन्व्हर्स 1/a. सो a क्रॉस 1/a इज इक्वल टू 1. दॅट मीन्स a आणि हा a कॅन्सल होऊन जाईल, आन्सर येईल 1. a इज नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन आहे त्यावर, राईट. बिकॉज जर a जर 0 असेल तर 1/0 नॉट डिफाईन कंडिशन होऊन जाते ती, राईट, किंवा 0 होऊन जाईल. समजल्या 4 प्रॉपर्टीज? कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी आणि इन्व्हर्स, या 4 प्रॉपर्टीज समजल्या आहे? प्रत्येकाला मी विचारलं तर येईल आन्सर. खूप महत्वाच्या आहे या प्रॉपर्टीज. ओके, नाव द नेक्स्ट वन. नेक्स्ट टॉपिक इज द टर्मिनेटिंग टाइप and non-terminating recurring type. Decimal form of any rational number is either terminating or non-terminating recurring type. आता डेसिमल फॉर्म जर आपण लिहिला रॅशनल नंबरचा तर त्याचे 2 टाइप्स आहेत. एक आहे टर्मिनेटिंग टाइप, राईट, आणि दुसरा आहे नॉन टर्मिनेटिंग टाइप. सो टर्मिनेटिंग टाइप म्हणजे काय बघा, आता आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. 2/5, राईट. 2/5 चं आन्सर काय येतंय? 0.4, बिकॉज 5 झिरोचा 0, 5 4 20. सो 2/5 चं आन्सर येतंय 0.4. इथंच याचं आन्सर संपलंय, राईट. आता इकडचं एक्झाम्पल बघूया. इकडचं एक्झाम्पल काय आहे? 17/36. 17/36 जर केलं तर 36 झिरोचा 0, पॉइंट म्हणजे इथे होईल 170. तर 36 4 चा समथिंग असेल, म्हणजे हे आन्सर कसं होत चाललंय बघा, 0.472222 अप टू इन्फिनिटी. म्हणजे ते आन्सर संपतच नाहीये, म्हणजे ते काय होतंय, रिपीट होतंय. 0.472222 किती वेळा रिपीट होतोय आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे ते आन्सर रिपीट होत नाहीये, तिथं आन्सर संपत नाहीये, ते रिपीट होतंय, राईट. आन्सर रिपीट होतंय. ओके, तर टर्मिनेटिंग कशाला म्हणणार आपण? टर्मिनेटिंग म्हणजे काय, इथेच आपलं आन्सर संपलंय, राईट. काहीतरी स्पेसिफिक आन्सर आलंय, तो झाला आपला टर्मिनेटिंग टाइप. आता नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप म्हणजे काय बघा, 472 0.472222. आता इथे 2 काय होतोय, रिपीट होतोय, मग त्याला आपण एकचदा लिहू, तो झाला आपला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. म्हणजे आन्सर इथे संपलेला नाहीये आणि त्याच्यावर द्यायचा असतो आपल्याला जो नंबर रिपीट होतोय पुढे. आता हे बघा, इथे रिपीट कोणता होतोय, 2 होतोय, राईट. मग 2 वर डॅश द्यायचा असतो. इथे डॅश छोटासा आहे, डॉट सारखा दिलाय त्यांनी, राईट. सो हा जरा डॅश म्हणजे 2 इथं पुढे रिपीट झालेला आहे, असा त्याचा मिनिंग असतो. आन्सर एवढंच नाहीये, तर इथं 2 हा रिपीट झालेला आहे अप टू इन्फिनिटी. म्हणजे 2 किती वेळा रिपीट होईल हे सांगता येत नाही. समजलंय? सो टर्मिनेटिंग टाइप म्हणजे इथेच आन्सर संपतंय, पर्टिक्युलर काहीतरी आन्सर येत आहे. आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप म्हणजे आन्सर संपत नाहीये, आन्सर म्हणजे आन्सर प्रॉपर आन्सर येत नाहीये, काहीतरी नंबर रिपीट होतोय, राईट. आता लास्टचं एक्झाम्पल बघू वाटल्यास आपण. 101/8. सो याचा आन्सर आहे 12.625, राईट. इथे काही रिपीट होत नाहीये, फक्त 12.625 हे आन्सर आलेलं आहे. ओके, आता इकडचं आन्सर घेऊया. 56/37. याचं आन्सर आलंय 1.513513. बघा रिपीट काय होतंय, 513 513 513 513 513 513. हे 3 डिजिट, हे 3 नंबर रिपीट होत आहेत, राईट. सो आपण काय करू शकतो, 1 पॉइंट तो 513 एकदा लिहायचा आणि त्याच्यावर असा बार द्यायचा, म्हणजे तो काय असेल, रिकरिंग, तो संपलेला नसेल. रिकरिंग म्हणजे 513 रिपीट झालेला असेल ह्या आन्सर मध्ये.
समजलंय टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप? एनी डाऊट? टर्मिनेटिंग म्हणजे कसा लिहायचा आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप कसा लिहायचा आहे कळलंय? ओके, नो डाऊट, गुड. सो एक्सरसाइज मध्ये आपल्याला तेच सॉल्व्ह करायचंय. आता फर्स्ट, टू एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन पी बाय क्यू फॉर्म. सपोज तुम्हाला जर रिकरिंग डेसिमल दिलेला असेल, म्हणजे डेसिमल पॉइंट मध्ये आणि रिकरिंग टाईप मध्ये म्हणजे त्याचं आन्सर काही पर्टिक्युलर नसेल, काहीतरी तिथं कोणता तरी एक नंबर किंवा पर्टिक्युलर डिजिट तिथे रिपीट होत असेल. सो तुम्हाला जर असा रिकरिंग टाईप नंबर दिलेला असेल तर तो तुम्ही पी बाय क्यू फॉर्म मध्ये कसा लिहिणार? सो त्याची ही आहे प्रोसिजर. ओके, सो आपण ते एक्झाम्पल बघूया वन बाय वन. सो आपल्याला नंबर दिलेला आहे 0.777. ओके, दिस इज द फर्स्ट नंबर, दिस इज वन नंबर. ओके, सो इथे काय करणार आहे आपण? लेट एक्स इज इक्वल टू, आपण त्याला एक्स मानूया. समजा एक्स इज इक्वल टू तो नंबर घेतला आपण, राईट. इथे रिपीट काय होत आहे? 7 रिपीट होतोय, राईट. आपण 7 वर डॅश दिलाय म्हणजे 0.7 त्याला लिहिलंय. ओके, आता बघा पॉइंट नंतर किती डिजिट आहे इथं? ओनली 1 डिजिट आहे, म्हणून आपण 10 घेणार, राईट. पॉइंट नंतर ओनली 1 डिजिट आहे म्हणून इथं 10 घेणार. सो 10 ने याला मल्टिप्लाय करायचं, याला पण 10 ने मल्टिप्लाय करायचं. याला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय येणार आहे? 7.77, राईट. आणि परत इथं 7 रिपीट होतोय म्हणून त्याच्यावरती डॅश. ओके, सो हा झाला फर्स्ट. नंतर काय करायचंय? याच्यातून ही स्टेप मायनस करायची, म्हणजे 10x मायनस एक्स आणि इकडे 7.7 मायनस 0.7. ओके, सो 10x minus x is the 9x and 7.7 minus 0.7 which is the 7. So x is equal to हा 9 जर इकडे शिफ्ट केला तर 7 divided by 9 आणि x काय मानलेला होता आपण? x ला काय म्हटलेलं होतं? 0.777 अप टू डॅश डॅश डॅश. सो हा झाला त्याचा पी बाय क्यू फॉर्म. समजलाय? जर रिकरिंग डेसिमल असेल तर त्याला पी बाय क्यू फॉर्म मध्ये कसं लिहायचं त्याची प्रोसिजर कळलीये? एनीवन हॅज एनी डाऊट? देन फ्रीली आस्क मी. समजलंय? सॉल्व करता येतील असे एक्झाम्पल्स? नो डाऊट, प्लीज एक्सप्लेन इट. ओके, परत एकदा मी सॉल्व करून दाखवते, लक्ष द्या. हे बघा आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं होतं? 0.777 अप टू डॅश डॅश डॅश. याला आपल्याला लिहायचं होतं पी बाय क्यू फॉर्म मध्ये, म्हणजे रॅशनल नंबर मध्ये लिहायचं होतं. हा आहे डेसिमल नंबर, हा आहे रॅशनल नंबर. सो या डेसिमल नंबरला आपल्याला कन्वर्ट करायचं होतं रॅशनल नंबर मध्ये. ओके, सो तो कसा करायचा? तर बघा त्याच्यासाठी प्रोसिजर आहे. फर्स्ट ह्या नंबरला आपण एक्स म्हणूया. सो एक्स इज इक्वल टू 0.777. ओके, हा झाला आपला एक्स. त्यालाच आपण कसं लिहू शकतो बरं? ह्या एक्स लाच कसं लिहू शकतो? 0.77 इथं जर डॉट डॉट आहे म्हणजे 7 हा रिपीट होतोय. सो आपण एक 7 लिहून त्याच्या डोक्यावर जर बार दिला तर त्याचा मिनिंग काय होईल? 0.777, राईट. सो 0.7 बार आपण असा लिहू शकतो. ओके, नाउ आता काय करायचंय? पॉइंट नंतर किती नंबर आहेत? ओनली 1 नंबर आहे, राईट. सो 10 घ्यायचा. सपोज इथे जर असलं असतं 0.76, आता किती नंबर आहेत? 2 नंबर आहेत, म्हणजे आपण तेव्हा 100 ने मल्टिप्लाय केलं असतं, राईट. पण आता इथं पॉइंट नंतर एकच नंबर आहे म्हणून आपण त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं. मग हा जो वरचा हा जो एक्स आहे याला 10 ने मल्टिप्लाय करायचं. 10x इज इक्वल टू इकडे पण 10 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे याचं आन्सर काय होईल? याला मल्टिप्लाय करायचं, याला नाही, याला मल्टिप्लाय करायचं. 10x इज इक्वल टू याला जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय होईल? 7.77. आणि परत आता 7.77 मध्ये हा 7 जर रिपीट होतोय तर आपण याला कसं लिहू शकतो? 7.7
बार. 7.7 बार म्हणजे 10x इज इक्वल टू 7.7 बार. ओके, असं त्याला आपण लिहू शकतोय. ओके, काय करायचंय, याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचंय, याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं आणि याला इक्वेशन नंबर, हो ठेवून दे बाहेर. याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचंय, याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचंय. आणि आता काय करायचंय, ह्या 10x म्हणजे इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबस्ट्रॅक्ट करायचंय. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचे. इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ओके, सो कसं करणार ते, 10x मायनस इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साइड काय, x इज इक्वल टू 7.7 बार मायनस 0.7 बार. ओके, so 10x minus x is the 9x is equal to 7.7 minus 0.7 is the 7, right? 7.0 येतं ते, पण आपण 0.0 लिहत नाही म्हणून फक्त काय लिहितोय, 7. ओके, त्याला लिहिलंय 7. उरलेलं आन्सर इकडे लिहिते मी. ओके, सो 9x is equal to 7. आपल्याला आन्सर पाहिजे x चं, म्हणजे हा 9 जर इकडे गेला राईट हँड साइडला तर तो होईल 7/9. आणि x म्हणजे काय लिहिलंय आपण, x म्हणजे काय लिहिलंय, 0.777 which is equal to 7/9. सो हा आला त्याचा p/q फॉर्म, रॅशनल फॉर्म. समजलंय आता? एनी डाऊट? ओके, अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण, मग जास्त क्लिअर होईल ते. ओके, हे बघा, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता आपल्याला त्याने नंबर दिलेला आहे, रिकरिंग डेसिमल नंबर दिलेला आहे 7.529,529,529. म्हणजे आपण याला कसं लिहिणार बरं, 7.529 चा बार म्हणजे 529 रिपीट झालंय म्हणून असं लिहिणार तो नंबर, राईट? आता बघा इथं पॉइंट नंतर किती नंबर आहेत, 3 नंबर्स. म्हणजे आपल्याला कितीने पॉइंट नंतर आहे 3 नंबर्स. पॉइंट नंतर किती, पॉइंट नंतर किती नंबर्स आहेत, 3 नंबर्स. तर मला कोणी सांगेल का आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 1000. येस, पॉइंट नंतर जर 3 नंबर्स आहेत तर आपल्याला त्या नंबरला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, राईट? सो आता बघा ह्या एक्झाम्पल मध्ये तेच केलंय, 1000 ने मल्टिप्लाय केलंय ह्या x ला. तो x कसा लिहिलाय, 1000 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 3 ने पॉइंट इकडे शिफ्ट होईल, राईट? म्हणजे 529.529 होईल. ओके, सो तो लिहिलाय. परत या इक्वेशन मधून हे इक्वेशन मायनस केलंय, त्याचा आन्सर आलाय 999x अपॉन इज इक्वल टू 7522.0. आणि मग तो 999 जर इकडे शिफ्ट केला तर त्याचा आन्सर येत आहे दिस वन. ओके, समजलाय? सेकंड एक्झाम्पल, समजलंय का? ओके, आता प्रॅक्टिस सेट बघा. प्रॅक्टिस सेट मध्ये तेच सॉल्व्ह करायचे आपल्याला. फर्स्ट काय दिलाय क्वेश्चन, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. आता टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप आहे की नाही हे कसं ओळखायचं, आधी त्या रॅशनल फॉर्मला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, सो बघा पहिला आहे 13/5. 13/5 ला कसं लिहिणार आपण डेसिमल फॉर्म मध्ये, 5 2 जा 10 पॉइंट
3, right? 3 is remaining. If we take the 0, 5 6 are 30. So answer is 2.6. कोणता टाइप आहे हा? टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप? Terminating. Terminating type. येस, व्हेरी गुड. हा आहे टर्मिनेटिंग टाइप. टर्मिनेटिंग टाइप म्हणजे काय? त्याचं आन्सर काहीतरी पर्टिक्युलर आन्सर येत आहे, राईट? आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप मध्ये काय? जर इथं 666 हा जर रिपीट झाला असता किंवा एनी अदर नंबर इज रिपीटेड अगेन अँड अगेन, देन वी कॉल इट ॲज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप, राईट? बट इथे पर्टिक्युलर आन्सर आलंय आपलं 2.6. सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय असेल? टर्मिनेटिंग टाइप. ओके, असं सॉल्व करायचं आणि खाली आन्सर लिहायचं, इट इज द टर्मिनेटिंग टाइप. सेम क्वेश्चन 2, 3, 4, 5 सॉल्व करणार. हे 4 क्वेश्चन Yes. वर्कला. ओके, प्रॅक्टिस करायची यांची. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचे आता हे रॅशनल नंबर. ओके, सेम आता 13/5 कसा मी डेसिमल फॉर्म मध्ये लिहिला? 2.6 असा 2.6. सेम हे क्वेश्चन खालचे जे आहेत ते तुम्ही डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचे. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 3 घेऊ आपण. 7 7 3 जा 21. Point remaining is the 2, right? 7 2 जा 14, remaining 6, right? 0 असा तो जाईल मग. ओके, सो असा त्याचा डेसिमल फॉर्म तुम्ही लिहायचा आहे. आपल्याला रॅशनल नंबर दिलेला आहे आणि त्याचा डेसिमल फॉर्म मध्ये तो आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. ओके, समजलाय कसा आहे क्वेश्चन नंबर 2? डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येईल? येस ऑर नो? Yes. ओके, Yes. काही अडचण आली तर मला नेक्स्ट लेक्चरला विचारायचंय, बट सॉल्व करायचंय आधी. ओके, Okay. नाव थर्ड क्वेश्चन. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन P/Q फॉर्म. आता जस्ट आपण वरती जे 2 एक्झाम्पल पाहिले, सेम प्रोसिजर फॉलो करून हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. चला सगळ्यांनी 0.6 हा मला सॉल्व करून दाखवा फास्ट. चला लागा पटकन फास्ट. 0.6 हा क्वेश्चन सॉल्व करा आणि काय आन्सर येते त्याचं मला सांगा. 0.6 करताय ना सॉल्व? सॉल्व करा चला. 0.6 आणि 0.6 चं आन्सर काय येतंय मला सांगा. झिरो 0.6 हा डेसिमल नंबर दिलाय, त्याला रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करायचे. करा बरं सॉल्व. जमतंय का? सॉल्व करता येतंय?
आलंय आन्सर? एवढा वेळ नको लागायला. सिंपल आहे. पार्थ, आलंय का आन्सर? 2/3. ओके. एनी अदर आन्सर? कुणाचं काही वेगळं आलंय? पार्थचं पण 2/3. मानसी, आशिष, सिद्धी. ओके. सगळ्यांचं 2/3 आलंय? ओके. चला आता मी सॉल्व्ह करून दाखवते, म्हणजे पुढचे तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ओके. टू बाय थ्री इज द करेक्ट आन्सर. ओके. मी नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवते. नेक्स्ट काय आहे? 0.37 आणि त्याच्यावरती बार दिलेला आहे. बार दिलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ काय? तो किती वेळा रिपीट झालाय आपल्याला माहिती नाही, बट तो रिपीट झालेला आहे. सपोज मी त्याला 2 टाइम्स रिपीट लिहिते. ओके. आता आपण याला काय म्हणणार आहे? एक्स. सो एक्स इज इक्वल टू 0.3737. मी नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करते. राईट. त्याला लिहिलं आपण 0.3737. ओके. आता याला आपण कसं लिहू शकतो? हे असं लिहू शकतोय. राईट. म्हणजे काय? 0.37 चा बार. ओके. सो बघा, पॉइंट नंतर किती नंबर्स आहेत? 2. म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 100 ने. सो 100x इज इक्वल टू 37.37 होईल जर आपण इकडे 100 ने मल्टिप्लाय केलं तर. राईट. 37.37 बार. राईट. मग आता काय करायचं? 100x मायनस x इज इक्वल टू 37.37 मायनस हा पहिला काय आहे? हा 0.37. 0.37 बार. ओके. सो याचा आन्सर काय येणार? 99x इज इक्वल टू 37. राईट. 37 येईल याचा आन्सर. मग x इज इक्वल टू काय येईल? 37 डिवायडेड बाय 99. ओके. सो हे आहे याचं आन्सर क्वेश्चन नंबर 2 च. समजलाय क्वेश्चन नंबर 2? याला सॉल्व्ह नाही Yes. करायचं बरं का परत. याला परत 37/99 ला परत 0.37 मध्ये आणायचं नाही. नाहीतर तुम्ही परत तेच करणार. याला सॉल्व्ह नाही करायचं पुढे. आपल्याला काय करायचं होतं? हा जो डेसिमल नंबर होता त्याला आपण रॅशनल फॉर्म मध्ये आणलंय, p/q फॉर्म मध्ये आणलंय. सो याला पुढे सॉल्व्ह नाही करायचंय. ओके. समजलाय? समजलंय. मग रॅशनल नंबरला सॉरी डेसिमल नंबरला रॅशनल नंबर मध्ये कसं कन्वर्ट करायचंय? ओके. सो आजचा होमवर्क काय काय असणार आहे बघा. आता मी हे 2 एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह केले. एक तुम्ही सॉल्व्ह केलं, एक मी सॉल्व्ह करून दिलंय. राईट. हे उरलेले 3 प्लस हा पूर्ण क्वेश्चन होमवर्कला होता आणि इथले 4 क्वेश्चन्स. खूप इझी आहे. तुम्हाला हार्डली 10 to 15 मिनिट्स लागतील हा प्रॅक्टिस सेट कम्प्लीट करायला. ओके. सो आता लगेच आपलं लेक्चर झाल्यावर लगेच 15-20 मिनिटं दिले तर हा प्रॅक्टिस सेट लगेच सॉल्व्ह होऊन जाईल. ओके. हा एक होमवर्क आहे आणि स्टार्टिंग पासून या चॅप्टरच्या नोट्स. ह्या चॅप्टरच्या नोट्स मध्ये काय लिहायचे? फर्स्ट हे पॉइंट्स लिहायचे. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल, इरॅशनल, रिअल नंबर आणि ही मेन प्रॉपर्टी. हिला हायलाइट करायचं, हिला बॉक्स करायचं या प्रॉपर्टीला. ओके. सो इथपर्यंत हे झालं. ओके. त्यानंतर हे ऑर्डर रिलेशन लिहायचे ऑन रॅशनल नंबर. रॅशनल नंबरवरचं ऑर्डर रिलेशन या 3 प्रॉपर्टीज लिहायच्या आहेत, त्यांच्या कंडिशन लिहायच्या आहेत. ओके. हे नोट्स मध्ये लिहायचं. त्यानंतर प्रॉपर्टीज, ह्या 4 प्रॉपर्टीज लिहायच्या. ऍडिशन साठी कशा वर्क होतात आणि मल्टिप्लिकेशन साठी कशा प्रकारे होल्ड्स होतात. ओके. ते लिहायचे. त्यानंतर टर्मिनेटिंग टाईपचं एक एक्झाम्पल लिहायचे. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचं एक एक्झाम्पल लिहायचे. आणि हे एक्झाम्पल नाही लिहायचे, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे. ओके. समजलाय? होमवर्क समजलाय आजचा? होमवर्क समजलाय? ओके. सो
मला नेक्स्ट लेक्चरला होमवर्क कम्प्लीट झालेला पाहिजे. बॉईज, पार्थ, आशिष, ओम, मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हालाच ओपन सॉल्व्ह करायला लावेल. तुमच्याकडूनच आन्सर हवेत मला. ओके, याचा अर्थ गर्ल्सने सॉल्व्ह करायचं नाही असं नाही. गर्ल्स तुम्हालाही मी कोणालाही विचारेल. ओके, आय थिंक बॉईज मध्ये बाकीचे लेफ्ट झाले, फक्त पार्थ इज प्रेझेंट नाव. ओके, सो पार्थ सॉल्व्ह करायचंय. तुम्ही सॉल्व्ह केला म्हणजे तुमचाच फायदा आहे, फायदा माझा नाहीये. तुम्हाला एक्झाम मध्ये इझी जाईल जर आता प्रॅक्टिस केली तर, राईट. आता जर लक्ष दिलं नाही, आता जर तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केले नाही तर एक्झामच्या वेळेस अचानक सगळं प्रेशर येतं. प्रेशराइज झाल्यामुळे आपल्याला काहीच आठवत नाही. त्यामुळे आताच तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करून ठेवा, म्हणजे एक्झामच्या वेळेस खूप इझी काम होईल. ओके, सो म्हणून मी सांगते प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करत चला, प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत चला. काहीही क्वेश्चन आले, काहीही डाऊट आले तर नेक्स्ट लेक्चरला मी आहेच, मला विचारत चला. ओके, so now we are stop for today. Okay, so you can leave the meeting.